आय न्यूज. 5वी ते 10वी आणि 11वी ते पदवीधर या वर्गांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांद्वारे होणाऱ्या स्पर्धा परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत कशी लक्षात राहतील यासाठी मीनाक्षी खैरनार यांनी रामकृष्ण प्रकाशनच्या मीनाक्षी वैदिक मॅथ अँड शॉर्ट ट्रिक्स फॉर ऑल MRKS नोट्स ऑफ नवोदय ही 2 पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरलीत. या पुस्तकांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे मीनाक्षी खैरनार यांनी MRKS स्मार्ट ट्रिक्स हे पुस्तक सहयोग पब्लिकेशन नाशिक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पुढे आणले. विविध शाळांमध्ये या पुस्तकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक उपयोगी कशी आहेत याची जनजागृती केली. प्रतिसाद मिळतोय, मात्र काही हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक घेण्याची इच्छा असतानाही पालकांच्या आर्थिक विवंचनेमुळे ते घेऊ शकत नाहीत. त्यासाठी काही सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींनी अवास्तव खर्चातली काही रक्कम विद्यार्थ्यांसाठी खर्ची केली तर त्यांना ही पुस्तके उपलब्ध होऊन त्यांचे आयुष्य उजळू शकते. त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे मत लेखिका मीनाक्षी खैरनार यांनी मांडले. आजपर्यंत 25 शाळांचे सेमिनार मी कंप्लीट केले. सेमिनार म्हणजे मी फक्त काय केलं, एका शाळेवर गेल्यावर आपण जेव्हा डेमो देतो नॉर्मली, त्यावेळेस डेमो देताना मी मुलांना काय टॉपिक्स असतात त्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं. मग डेमोला मला असा अनुभव आला की जर एखाद्या शाळेची संख्या 500 असेल तर 500 मधले 250 विद्यार्थी तरी बसतायत लेक्चर्सला. पण इथे जो प्रॉब्लेम येतोय ना मुलांना बऱ्याचदा, की पालक लेक्चर माझं झाल्यानंतर माझ्याकडे निम्मे विद्यार्थी येतात की मॅडम आम्हालाही बसायचंय. असं का होतंय की त्यांना साधे 50-100 रुपये सुद्धा बऱ्याच वेळा पालक देऊ शकत नाही. आणि प्रत्येक शाळेत एवढा टाइम ऍडजस्ट करूच शकत नाही आपण की विद्यार्थी पालक मेळावा घ्या. हा, एवढी गॅरंटी असते की विद्यार्थी पालक मेळावा झाल्यानंतर पालक नाही म्हणणारच नाही. कारणच असं आहे, मुलांना बऱ्याच वेळा 4-4, 5-5 मार्काचे क्वेश्चन्स लिहावे लागतात. मग 4-4, 5-5 मार्काचे क्वेश्चन्स लिहिताना दिवसभराची शाळा, त्यात आता बाहेर क्लासेसही मुलांना असतात, मग त्यांचं स्पोर्ट्स असेल, इतर सगळ्या गोष्टींमध्ये ती पोरं काही बऱ्याचदा पाठ करतात. आणि काही बोटावर मोजण्या इतकी पोरं अशी असतात की कन्सेप्ट समजून घेतात. मग या कन्सेप्ट पोरांना कशा लक्षात ठेवायच्या या तिघही पुस्तकांमध्ये आलेलं आहे. हे जे 3रं पुस्तक प्रकाशित झालं, मग त्याचं आता पब्लिशिंग कसं करायचं या संदर्भात माझा मुद्दा जो इथे आहे तो आहे की या पुस्तकांना कुठला तरी निधी मंजूर व्हावा. तर मी हे का म्हणतेय, कारण मला प्रत्यक्षात अनुभव असा आला, साधा देवळा तालुक्यातलं जे बोली माळवाडी आहे तिथं जरी शाळेवर गेली तरी सुद्धा शाळेत पोरांना ही पुस्तकं, मी इव्हन लेक्चर्स फ्री मध्ये जरी दिली, 100 रुपये घेऊन 100 रुपयातच लेक्चर संख्येनुसार ऍडजस्ट करून, मुद्दा आहे इथे मुलांची संख्या किती आहे त्याच्या बेसवर. तर एवढं करून सुद्धा मुलं स्वतः येऊन एवढं सांगतायत की मॅडम आमचे पालक साधे 100 रुपये सुद्धा देऊ शकत नाही. मग हे का होतंय, तुम्ही शिकवतायत चांगलं, आम्हाला तुमचं समजतं पण आहे, तुमच्या लेक्चर्सला बसावं असं वाटतंय, पहिल्या लेक्चर झाल्यानंतर मॅडम तुम्ही पुन्हा या हेही सांगतात पोरं. पण माझं स्वतःचं मी इतकं ऍडजस्ट करूच शकत नाही की मी प्रत्येक वेळी पोरांना फ्री मध्ये देईन. आज मी 25 शाळांचं जरी कव्हर केलेलं असलं तरी एक लेस प्रॉफिट किंवा नथिंग प्रॉफिट असं म्हणावं लागेल. मग साधा हा विषय आज मी नंदुभाऊंकडे जेव्हा काढला की या निधी संदर्भात बऱ्याच जणांना हे गोष्ट माहितीच आहे, मग त्यावेळेस त्यांनी चौगावच्या शाळेवर स्वतःच्या खर्चातून माझ्याकडून पुस्तकं घेऊन आणि ती 10 पुस्तकं त्यांना भेट दिली. त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर मत व्यक्त केली. आणि ही जी पुस्तकं आहेत ती काही एका आज उपयोगात येतील आणि उद्या जाऊन कोपऱ्यात पडतील असं अजिबातच नाहीये. कारण ह्या पुस्तकांमध्ये जे कंटेंट आहे ते मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तर लागणारच आहे, पण त्यांच्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच त्यांना कामाच्या आहेत. म्हणून मग कुठलंही लिखाण करताना आपण जेव्हा म्हणतो की वाचणाऱ्या व्यक्तीचा विचार मनात घ्यावा लागतो, तसं केलं की ते लिखाण जास्त सोपं होतं. म्हणून मग या पद्धतीने ही 3 पुस्तकं पूर्ण केलेली आहेत. म्हणून आणि इव्हन काही शाळांमध्ये जर गेला तर वाखारी तरी ऍटलिस्ट बरं वाटतं आहे पोरांची कंडिशन, पण तरी झोपडपट्टीचा पाठ म्हटला, पोरं शाळेत आता अशा शाळांमध्ये जे आहे की कुठलीही फी घेतली जात नाही, तिथल्या शिक्षकांनाच परीक्षांच्या फी ज्या असतात विद्यार्थ्यांच्या त्या स्वखर्चातून द्याव्या लागतात. तरी सुद्धा शाळेतून येणारा रिस्पॉन्स प्रचंड आहे असं म्हणावं लागेल. पण मग ते पोरं लेक्चर्सला बसून देतात, आता 50-100 म्हटले की लेक्चर्सला बसतात, पण पुस्तकांचं काय, आज 400 रुपयाची पुस्तकं मी 300 रुपयात देते आहे. 300 रुपयामध्ये जे कंटेंट आहे पोरांचं ते त्यांना लाईफ टाईम लागणार आहे. त्यात आता इंग्लिश ग्रामर असेल, मराठी व्याकरण असेल, अशी पुस्तकं मार्केटमध्ये भरपूर आहेत. पण मॅथ विथ रिझनिंगचं विथ ट्रिक्स अँड कॅल्क्युलेशन्स असं जे पुस्तक कंबाईन आहे ते आपल्या ह्या सेटमध्ये आहे. तेव्हा
एकदा ती जरूर बघा. आणि अशीही पोरं असतात अक्षरशः पायात त्यांच्या चपला नाहीयेत पण शाळेत येत आहेत आणि ती पोरं स्वतः येऊन म्हणतायत की मॅडम तुम्ही या एकदा शाळेवर. मग अशा विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचावीत. दिवाळीचा ड्रेस आपल्या पोराचा जरी घ्यायचा असेल तरी 500 रुपयाच्या खाली ड्रेस येत नाही, पण पालक तो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी त्याला कुठूनही पैसे आणून ऍडजस्ट करून देतात. म्हणून मग एकदा पोरांच्या याच्याकडे 8वी पर्यंत बऱ्याच पोरांना आता तर पुस्तकं फ्रीमध्ये शासनाकडून मिळतात. मग याचाही विचार करावा की शासनाने याचा विचार नक्कीच करावा असं माझं म्हणणं आहे की या पुस्तकांचाही उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याला होण्यासारखा आहे. इव्हन मोठेपण नंतर कॉलेज लाईफच्या पोरांना सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामध्ये सायन्सच कंटेंट जास्त आहे. भूगोल आहे, इतिहास आहे, त्याचबरोबर मॅथ्स आहे, रिझनिंग आहे. अशी पुस्तकं घेऊन विचार करावा की जेणेकरून तुमच्या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी उपयोग नक्कीच होईल. आपल्या विद्यालयाला सुद्धा त्यांनी नेहमी प्राधान्य दिलेलं आहे. त्यात गणित विषयामध्ये विद्यार्थी प्रावीण्य मिळवावेत म्हणून त्यांनी या गरीब आणि होतकरू स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे असं त्यांच्या थ्रू. आणि मॅडम काय नाव तुमचं? खैरनार मॅडम यांच्या मार्फत आणि ते त्यांच्या देणगीतून देऊन राहिले. ते स्वखर्चाने ते आपल्या या गरीब आणि होतकरू हुशार विद्यार्थ्यांना आणखी प्रगती व्हावी या दृष्टीने हे पुस्तक त्यांनी प्रदान केलेले आहे आणि मोफत दिलेले आहेत विशेष करून. आणि ते नक्की त्या पुस्तकाचा विद्यार्थी फायदा घेतील आणि परीक्षेमध्ये यश संपादन करतील अशी मी अपेक्षा. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी मांडवडे हर्षाली. मी आणि माझ्या काही मैत्रिणी NMMS स्कॉलरशिप अशा परीक्षांना बसलो आहे. तर त्यांच्यासाठी आम्हाला हे मॅडमांनी जे पुस्तक दिले ते खूप उपयोगी आहे. आणि नंदकिशोर शेवाळे यांनी हे पुस्तक आम्हाला मोफत स्वखर्चांनी मिळवून दिलं आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. नमस्कार, मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी गांगुडे प्रणाली एकनाथ. मला हे पुस्तक मिळाले. या पुस्तकातून आम्हाला स्कॉलरशिप NMS या परीक्षांना उपयुक्त ठरेल. नंदकिशोर शेवाळे यांनी आम्हाला हे पुस्तके दिले त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप आभार मानतो. आणि खैरनार मॅडम यांनी हे पुस्तके आम्हाला आणून दिल्याबद्दल त्यांचेही मी खूप आभार मानते. धन्यवाद. रोज काही ना काही महाग होत चाललंय. कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का? आहे ना. 12 महिन्याच्या शॉपिंगवर 1 महिन्याचा किराणा मोफत. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा.